जेलर साहेब, ऐकण्यात आलंय की आपल्या जेलमध्ये सुरंग बनवण्यात येत आहे. क्या हमारी जेल में सुरंग? हा, मी कैद्यांना बोलताना पाहिलंय की एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवलं गेलंय, त्यावर त्यांचा सुरंग बनवण्याचा प्लॅनिंग चालू आहे. मी शोले 36 वेळा पाहिली आणि मी अंग्रेजी जमाने का नाही, व्हॉट्सॲपच्या जमान्यातील जेलर आहे. या ग्रुपच्या ॲडमिनचे हडके ना हडके एक करतो. सर्व कैद्यांना एकत्र बोलवा, मला आत्ताच्या आत्ता विचारपूस करायची आहे. आहा, ऐकण्यात आलंय की जेलमध्ये सुरंग बनवलं जात आहे. तू सांग, कोण बनवतंय सुरंग? तू सांग, कोण बनवतंय सुरंग? अहो जेलर साहेब, कोणती गोष्ट करताय? आपल्या जेलमध्ये कोण बरे बनवेल सुरंग? तू असं नाही सांगणार. आहा, ज्या प्रकारे अर्जुन कपूरला ॲक्टिंग करणे शक्य नाही, त्याच प्रकारे आपल्या जेलमध्ये सुरंग बनवणं शक्य होणार नाही. हा, तुम्ही दोघे ना लईच हसत आहात. एक चापट दिली ना 64 दात बाहेर पडतील. पण जेलर साहेब, दात तर 32 असतात ना. मला माहिती होतं तू पण बोलशील, यामुळे मी तुझे पण दात मोजून सांगितले. आता लवकरच सांगा, कोण बनवत आहे सुरंग? अहो, कोणीही सुरंग नाही बनवत जेलर साहेब. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सांगितलं नाही तर मला समजणार नाही? जेव्हा मी लहान होतो तेव्हा आईसोबत एका छोट्याशा झोपडीत राहत होतो आणि झोपडीतले हजारो उंदीर शोधून काढलेत मी. आणि या सुरंग बनवणाऱ्यास मी थोड्याच वेळात शोधून काढेन. शिपायांनो, हा दे इकडे जा, हा दे इकडे जा, आणि बाकी माझ्या मागे या. अरे झोपडीच्या ए ए ए शिव्या कोणाला देतोस? झोपडीत राहत होता ना तू, मग झोपडीचाच झाला ना. खरं बोलतोस तू? अरे झोपडीच्या 8वी नापास जेलर, तुम्हाला कसं माहीत मी 8वी नापास आहे म्हणून? ज्या व्यक्तीला 40 वर्षात हे समजलं नाही, अर्धे शिपाई इकडे आणि अर्धे शिपाई तिकडे पाठवल्यास खाली काय बाबाजीचा टुल्लू शिल्लक राहतो. तू काय 8वी पास असणार? अन ऐक झोपडीच्या, तुझ्या जेलमध्ये कोणीच सुरंग नाही बनवत, ठीक? कारण की या जेलमध्ये सुरंग बनवण्याचा काळीज फक्त आमच्याकडेच आहे. ओके. आणि आम्ही दोघे जर सुरंग बनवत असतो ना, तर आम्ही व्हॉट्सॲप ग्रुप नसता बनवला आणि फेसबुकवर पोस्ट टाकली नसती, व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवले असते, सुरंग बनवण्यात इंस्टावर रील्स टाकली असती आणि लाईक्स आणि कॉमेंट्स घेऊन इथून पळून गेलो असतो. मोठा आला व्हॉट्सॲपच्या काळातील जेलर. अरे झोपडीच्या निघ, नाहीतर नकली डिग्री दाखवून नोकरीला लागला हे सिद्ध करून या जेलमध्ये टाको तुला. अरे सम्या, या जेलरची माहिती कधी खोटी नाही होत. आणि हा बोलत आहे ना, याचा अर्थ सुरंग तर कोणीतरी बनवतोय. अरे पुदिन्या, विचार मी पण करतोय. सुरंग जर आपण दोघी नाही बनवत तर मग कोण बनवतोय सुरंग? मी बनवत होतो सुरंग. रामू काका, तुम्ही इथे काय करताय? चला माझ्यासोबत, तुम्हाला दादा ठाकूरने बोलावलंय. छे, मी नाही येणार दादा ठाकूरकडे. तो जेव्हा पाहिलं तेव्हा धुण्याचीच गोष्ट करतो राव. अरे बाबा, धुणार तर मी बी नाही. अरे धुणार तर मी आहे ना, तुम्हाला दुसऱ्या कामासाठी बोलवलंय. कोणत्या कामाने बोलवलंय सांगा पहिले. सगळं काही याच पार्टमध्ये सांगू, पुढचा पार्ट नाही पाहणार.